श्रीराम समर्थ श्रीराम। काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहाधी। मिथ्या जाणिजेना बुद्धी, म्हणून बद्ध श्रीराम। भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव। रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा श्रीराम। प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा। सकळ जाणता निराळा, सहजची होये श्रीराम। काहीच नेणिजे ते अज्ञान, सकळ जाणिजे ते ज्ञान। जाणीव राहता विज्ञान, स्वयेची आत्मा श्रीराम। अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला। तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्म तो कैसा श्रीराम। जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते। तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे श्रीराम। आधी बद्धा सारिखे व्हावे, मग हे न लगेची पुसावे। विवेक दुरी ठेवून पहावे, लक्षण बद्धाचे श्रीराम। निजेल्यास चेला तो, म्हणे हा कारे ओसणा तो। अनुभव पहाणेची आहे तो, तरी मग निजोन पहावा श्रीराम। ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धाईसी न पडे गुंती। भुकेल्याची अनुभव प्राप्ती, घाल्यास नाही श्रीराम। इतुकेना शंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली। विवेक पाहता बाणली, अंतरस्थिती श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरशननाम समास सातवा। श्रीराम समर्थ श्रीराम। दृश्य विश्व, ज्या दृश्य विश्वाबद्दल आपण चिंतन करतोय, ज्या दृश्य विश्वाबद्दल आपण काही विचार या ठिकाणी श्रवण करतोय, ते दृश्य विश्व हे खोटं आहे। म्हणाल दृष्टीला दिसतंय आणि ते खोटं समजायचं, हे कसं काय शक्य आहे? तोही विषय दासबोधाच्या माध्यमातून येऊन गेलाय। दृष्टीला जरी तो विषय दिसत असला, तरी सुद्धा दिसणारी वृत्ती जी आहे, दिसणारं दृश्य जे आहे, हे दिसणारं दृश्य खोटं आहे। कारण ते नाशिवंत आहे, ते टिकणारं नाहीये। कारण अध्यात्मामध्ये ज्याची ज्याची म्हणून आपण प्रचिती घेतोय, ज्याचा ज्याचा म्हणून अनुभव आपण घेतो आहोत, तो अनुभव हा फक्त अनुभवापुरताच मर्यादित असतो। म्हणून दृश्य विश्व खोटं याचा त्याला साक्षात्कार झालेला असतो। म्हणून आत्मज्ञानी मुक्त होतो, आत्मज्ञानी मुक्त होतो। मुक्त होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर दृश्य विश्व आहे, खोटं आहे, याचा पूर्णपणे त्याला अनुभूती आलेली असते, त्याने त्याचा प्रत्यय घेतलेला असतो। आणि अशा माणसालाच खरं समाधान लाभतं। मग आता आपल्याला समाधान का लाभत नाही, याचं उत्तर समर्थांनीच दिलं। कारण दिसणाऱ्या विश्वामध्ये, अनुभवाला येणाऱ्या अनुभवामध्ये आम्ही इतके रमून जातो। प्रपंचामध्ये माणसं म्हणतात का, आमचा अगदी इतका, बुवा म्हणाले, आनंदानं प्रपंच चाललेला आहे। पण आनंदानं प्रपंच चाललेला आहे असं म्हणणारी माणसं आज आनंदानं चाललेला आहे असं म्हणतात,
पण उद्या त्यांचं म्हणणं बदलतं. हाच तर नेमका फरक आहे परमार्थात, म्हणजे प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये किंवा व्यवहार ज्ञानामध्ये आणि परमार्थामध्ये, भौतिक ज्ञानामध्ये आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये जर कोणता फरक असेल तर तो हाच आहे की व्यवहारातला, भौतिक व्यवहारातला आनंद हा क्षणिक स्वरूपाचा असतो आणि परमार्थातला आनंद हा चिरकाल टिकणारा शाश्वत स्वरूपाचा तो आनंद असतो. म्हणून त्या आनंदाची वृत्ती जी आहे, त्या आनंदाची वृत्ती म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, अशा प्रकारची अवस्था परमार्थामध्ये निर्माण होण्याची खरंच गरज आहे. म्हणून काही माणसं जी साधनं करतात, ती साधनं करत असताना समर्थाने असं इथं म्हटलेलं आहे की भोळी बाबडी श्रद्धा माणसाला भगवंत प्राप्ती करून देते, हे म्हणणं म्हणजे उधारीचा व्यवहार झाला. समर्थांची त्या त्या समासामध्ये किंवा ते चिंतन मांडत असताना समर्थांनी त्या त्या भूमिकेतून ते मांडलेलं असतं, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे काही ठिकाणी समर्थ म्हणतील की आपली श्रद्धा अशा प्रकारची असू दे की त्या श्रद्धेला कुठेही तडा जाणार नाही आणि ती श्रद्धा अशी नुसती परमेश्वराजवळ पूर्णपणाने ती श्रद्धा असू द्या. काही ठिकाणी आपणच पाहत असतो की भोळी भाबडी भक्ती परमेश्वराला आवडते, भोळा भाव सिद्धी जाव, आणि भोळी भाबडी भक्ती जर परमेश्वराला आवडती असं जर आपण सगळीकडे वाचत असू, पाहत असू, ऐकत असू, तर इथे समर्थांनी आणखीन वेगळाच विचार आपल्या समोर मांडलेला आहे की भोळी बाबडी भक्ती ही वाईट नाहीये. थोडा आपण समजावून घ्या हा विषय. भोळी बाबडी श्रद्धा ही वाईट नाही, ती चुकीची नाही, पण ती भोळी बाबडी श्रद्धा किंवा भोळा भाव जो आहे तो अंतःकरणातला भोळा भाव हा जर शबरी सारखा असेल तर आपल्यावरती प्रभू रामचंद्र निश्चितपणे कृपा करतील, तर आपल्यावरती परमात्मा निश्चितपणे कृपा करेल. तुम्ही म्हणाल कसं, ते थोडंसं समजावून सांगा. शबरीनं काय केलं होतं आपण हे उदाहरण याच्या आधी पण पाहिलं होतं, पण मुद्दाम हा आता भाव इथे हा विषय इथे परत आलेला आहे म्हणून मुद्दाम ते उदाहरण आपण पाहतो. मातंग ऋषींनी एकदाच फक्त सांगितलं होतं की शबरी तुझ्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र येणार आहेत, निश्चितपणे येतील आणि तू त्यांचं स्वागत करशील. तेव्हा शबरीने काही लगेच डायरी हातात घेऊन, पेन हातात घेऊन ते केव्हा येतील, कसे येतील, कुठून येतील, किती जण असतील, ते कुठे राहतील, त्यांची काय व्यवस्था करावी लागेल, असे बुद्धीला फाटे फोडून असे प्रश्न विचारत बसला ना माणूस की त्याला कधी परमार्थातला, कधी त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. कारण हे बुद्धीचं एक प्रकारचं एक वंगळ स्वरूप असतं. हे जेवढं सांगितलंय ना तेवढंच करावं, पण परमार्थामध्ये माणसं बुद्धीला कारण नसताना फाटे फोडत असतात. त्या बुद्धीला उगीच नसलेल्या तर्क आणि कुतर्काच्या जाळ्यामध्ये सतत अडकवून ठेवत असतात. त्या कुतर्काच्या आणि त्या विकल्पाच्या, आता इथे तो विषय मुद्दाम तोच विषय इथे चाललेला आहे की तो आमचं ती जाळी असते ना, त्या जाळीतच आमचा तिथं तो चेंडू अडकून पडलेला आहे. तो त्याच्या बाहेर पडायलाच तयार नाही, कारण आमच्या समोर, डोळ्यासमोर जी आहे ती विकल्पाची जाळी आलेली आहे. शबरीला एकदा सांगितलं होतं ऋषींनी आणि एकदाच सांगितल्यावर तिने त्याच्यावरती एवढा भाव ठेवला होता, काय सांगावं आपल्याला, की त्या दिवशी, ज्या दिवशी त्या ऋषींनी हे सांगितलं त्या दिवशी तिने जो ऋषींना नमस्कार केला आणि त्या दिवसापासून रोज शबरीनं आपल्या झोपडी समोर सडा रांगोळी करावी. अहो निसर्ग सुद्धा रामाची वाट पाहत होता. त्या पारिजातकांच्या फुलांचा सडा रामरायांच्या स्वागतासाठी त्या शबरीच्या झोपडी समोर त्या ठिकाणी पडत होता आणि शबरी रोज रामाची वाट पाहत बसते.
केव्हा येणार आहेत माहिती नाही, किती दिवस वाट पाहायची माहिती नाहीये, रोज वाट पाहायची. आणि आपण पहा, एखाद्या माणसाला जर सांगितलं की तुला हा जप करायचा आहे, तुला ही उपासना करायची आहे, तर तो पहिल्यांदा म्हणतो किती दिवसात पूर्ण करायची आहे. मग एवढ्या दिवसात ही उपासना जर पूर्ण करायची असेल तर मग या जपाच्या किती माळा कराव्या लागतील, म्हणजे आमचा 1.25 लाख जप पूर्ण होईल, म्हणजे आमचा 1 कोटी जप पूर्ण होईल. ते लगेच आम्ही गणित आमच्या समोर मांडत असतो. पण भोळा भाव जो आहे, मुद्दाम इथे विषय चाललाय, त्या विषयाला अनुसरून आपण पाहतो आहोत की शबरीचा हा भोळा भावच होता. पण आपल्याला तो भोळा भाव वाटत होता, पण तो भोळा भाव, त्या भोळ्या भावानं त्या ज्ञानाला सुद्धा आपल्या कवेत घेतलेलं होतं. लक्षात ठेवा, त्या भोळ्या भाव सुद्धा एवढ्या, त्या भावामध्ये सुद्धा एवढी प्रचंड शक्ती असते की त्या भावामध्ये पूर्णपणे शरणागती असेल तर तो भोळा भाव मात्र निश्चितपणे सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. पण इथे समर्थाला जो म्हणायचं आहे ना की ही भोळी बाबडी श्रद्धा जी आहे, ही भोळी बाबडी श्रद्धा, त्या भोळ्या बाबड्या श्रद्धेला काय होतं की त्या भोळ्या बाबड्या श्रद्धेमध्ये आपलं समर्पण असत नाही. आपण कुठेतरी मध्येच त्या भोळ्या बाबड्या श्रद्धेमध्ये पुन्हा आपलं ज्ञान कुठेतरी डोकं वर काढतं. म्हणून समर्थ म्हणतात, मग तुझी असली अर्धवट ती भोळी बाबडी श्रद्धा काही कामाची नाही. हा विषय इथे आहे. समर्पण पूर्ण असेल, शरणागती असेल, जसा भाव तसा देव. समर्थ म्हणाले, जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक जैशाच तैसा, असं समर्थ म्हणतात. म्हणून तो भाव जो आहे, तो भोळा भाव, भोळी भक्ती, भोळी श्रद्धा जी आहे ती समर्थ म्हणतात भगवंताप्रत प्राप्ती आपल्याला करून देते. म्हणजे उधारीचा व्यवहार झाला, याचा अर्थ असा की ती श्रद्धा आम्हाला कुठेतरी निश्चित स्वरूपाची असत नाही. आम्ही मध्येच कुठेतरी विकल्प आमच्या मनामध्ये जागा होतो त्या श्रद्धेबद्दल किंवा त्या उपासनेबद्दल, आणि मग आमचा भाव टिकत नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं की हा मोक्षाचा मार्ग, हा मोक्षाचा मार्ग जो आहे हा ज्ञान मार्ग आहे. हा विवेकाच्या बळावरती, म्हणजे रोखठोक व्यवहार आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा आसशी उदार, हे त्या परमेश्वराचं वर्णन आहे. तो आधी घेतो आणि मग देतो. म्हणून बंधनातून मुक्त होण्यासाठी समर्थ म्हणतात, लख आत्मज्ञानाच्या वाटेवरून पावलं टाकावी लागतात. म्हणून महाराजांनी पण फार सुंदर या ठिकाणी वर्णन करून सांगितलंय. ज्ञानदेवानी तर फारच छान वर्णन करून सांगितलंय की जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. या विषयाचं स्मरण किंवा या विषयाला अनुसरून समर्थाने सुद्धा फार सुंदर आपली या ठिकाणी विचारधारा आपल्या समोर ठेवलेली आहे. समर्थ असं म्हणतात, मुक्त निसंदेह बद्ध तो संदेह, संदेहाचा देह कामान ये, कामान ये, कामान ये चित्त दुश्चित्त सर्वदा. लागली आपदा संशयाची, संशयाची. म्हणून निसंदेहता, निसंदिग्ध अवस्था ही परमार्थामध्ये आवश्यक असते. संशयाच्या संगे समाधान भंगे, किती मोठं नुकसान साधक करून घेत असतो. खेद अंगी लागे
अकस्मात अकस्मात खेद का होतो, का घडत नाहीये परमार्थ, का आम्हाला त्याच्यातून काही मिळत नाही. अकस्मात सुख दुःख त्यात कालवले. अकस्मात सुख दुःख त्यात कालवले, साधकांसी केले संदेहाने. संदेह माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला की संदेहाचा घात करी एक सरा, दास म्हणे करा निरूपण. संदेहाचा जर आपल्याला घात करायचा असेल, संदेहापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, तर त्याच्यासाठी समर्थ संदेश देतात की त्याच्यासाठी निरूपणाची आवश्यकता आहे. म्हणून विकल्पाची या मंदिरी दीप नाही, सदा शुद्ध संकल्प देहात्मगेही. यशस्वी दयानंद कल्याणमस्तु तथास्तु 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 तथास्तु. श्लोकातही समर्थ म्हणतात, तया रामवाणी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पापरूपी. जया नावडे नामत्या येमजाची, विकल्पे उठे तर्कत्या नरकचीची. एकदा भाऊसाहेब केतकरांच्या पत्नी काशीबाई महाराजांना असं म्हणाले, महाराज आपण निरूपण करता, आपण अध्यात्म सांगता, तेव्हा कित्येकदा माझं तिकडं लक्ष असत नाही, आणि लक्ष जर एखाद्या वेळेस गेलं तर तुम्ही काय सांगताय ते पण माझ्या लक्षात येत नाही. आणि निरूपण करताना फक्त एक मात्र निश्चित होतं महाराज, की आपल्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मला आनंदानं रडायला मात्र निश्चित येतं. तेव्हा महाराजांनी त्यांना फार सुंदर सांगितलं, की म्हणाले, खरं आहे बाई तुमचं, निरूपण हे विकल्प असणाऱ्यांसाठीच असतं. विकल्पाचं निराकरण करण्यासाठी निरूपण आहे, आणि ते निराकरण या निरूपणाच्या माध्यमातून निश्चितपणे व्हावं, ते होत असतं, ते घडावं, यासाठीच त्याची व्यवस्था या निरूपणाची केलेली असते. अशा या निरूपणाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं परमार्थातलं जे तत्व आहे ते परमार्थ तत्व समजावून घेण्याच्या दृष्टीनं ते अत्यंत उपयोगी ठरतंय. आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण या विकल्प निरसन समासाचं चिंतन समर्थांच्या कृपेने इथे केलं. हा समास विकल्प निरसन या ठिकाणी पूर्ण झाला. उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये देहांत निरूपण या विषयावरचे समर्थांचे समर्थ विचार आपण पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.